रसिक शाह यांचं तर मी खूप नाव ऐकलं आहे. पुण्यातलेच नाही तर देशातल्या एका मोठ्या उद्योगपतींच्या पैकी ते एक होते. पण नक्की हे झालं कसं? त्यांचं निधन कसं झालं? आणि तुमचे मिस्टर मिसिंग आहेत. म्हणजे नक्की काय झालंय? म्हणजे तुम्ही कम्फर्टेबल असाल तर सांगा. काही जबरदस्ती नाही. पण तुमच्याकडे बघून मला एक गोष्ट जाणवती. ती म्हणजे तुम्ही खूप एकट्या पडल्या आहात. मला तुमचा मित्र समजून तुम्ही तुमचं मन मोकळं करू शकता, राज म्हणाला. त्याचे ते शब्द जणू तिच्या मनावर जाऊन आदळले आणि तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. पुढच्याच क्षणी त्याने तिच्या हातावर हात ठेवला. मन मोकळं करून घ्या. तुम्हाला रडावंसं वाटत असेल तरी तुम्ही रडू शकता. पण बोलून मन जितक्या लवकर मोकळे होईल तितकं रडून होणार नाही, राज म्हणाला. तिने रुमालाने डोळे पुसले. मिस्टर बेपत्ता होऊन आता 15-20 दिवस होतील. नक्की काय झालं त्यांच्या बाबतीत? काहीच कळायला मार्ग नाही. रसिक शाह यांच्या बाबतीत काय झालं? त्यांना काही आजार वगैरे होता का? राजने विचारलं. हो, म्हणजे ते आजारी होते. गेले 7-8 महिने. नक्की काय झालेलं काही कळत नव्हतं. पण पॅरालिसिस वगैरे झाला होता. तिच्या बोलण्यात एक संभ्रम होता. काहीतरी ती लपवत होती. पूर्ण सत्य ती सांगत नव्हती. हे राज्य अगदी लक्षात आलं आणि ते साहजिकच होतं. कारण आजही त्यांची दुसरी भेट होती. काहीतरी ती लपवत आहे हे मात्र त्याला लगेच समजलं होतं. बरं असू दे, काही घाई नाही. तुम्ही कम्फर्टेबल नसाल तर मी जास्त प्रश्न विचारणार नाही. तो उठून उभा राहिला. अहो थांबा ना, जाताय कुठं? ती अस्वस्थ होऊन त्याला म्हणाली. जात नाहीये, तुमचं ऑफिस बघतोय. खूप छान आहे, असं म्हणत तो खिडकीजवळ आला आणि त्याने खिडकीतून खाली नजर टाकली. तिने इंटरकॉमवरून 2 कॉफी आणायला सांगितल्या. तिच्या टेबल शेजारी असलेल्या ड्रॉवरमध्ये तिने हात घातला आणि इन्व्हलप बाहेर काढलं. हे घ्या, तुम्ही त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये जे 1,00,000 रुपये भरले होते ते यात आहेत, ती म्हणाली. तो परत तिच्या समोर येऊन बसला. 15-20 दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. माझे मिस्टर रात्री त्यांच्या जवळच्या 2 माणसांना घेऊन घरातून बाहेर पडले होते. त्याआधी गेले 3-4 दिवस ते खूपच टेन्शनमध्ये होते. त्यांना टेन्शन आलं की ते माझ्या सासऱ्यांच्या खोलीत जाऊन बसायचे. मग तिथे तासनतास त्या दोघांचं काहीतरी बोलणं चालायचं आणि मग ते बाहेर आल्यावर त्यांना अजूनच टेन्शन आलेलं असायचं. नक्की दोघांमध्ये काय बोलणं व्हायचे याबद्दल आम्हाला कोणालाच काहीही ठाऊक नव्हतं. त्या दिवशी तसेच दुपारपासून ते माझ्या सासऱ्यांच्या खोलीत बसून होते आणि मग संध्याकाळी 8-9 वाजता ते घरातून निघाले. रात्री उशिरा येईन एवढंच त्यांनी सांगितलं होतं. बाकी त्यावर ते काहीही बोलले नव्हते. त्यांच्याबरोबर त्यांची 2 माणसं होती हे देखील आम्हाला नंतर समजलं. रात्र होताच सासऱ्यांची तब्येत अचानक बिघडू लागली. मला आणि सासूबाईंना काय करावं ते कळत नव्हतं. शेवट मी माझ्या मिस्टरांना फोन लावला. सुरुवातीचा 1-2 वेळा त्यांनी फोन उचलला नाही. पण नंतर मग मी त्यांना सारखाच फोन करत असल्यामुळे त्यांचा तिकडून मला फोन आला. त्यांनी व्हिडिओ कॉल केला. व्हिडिओ कॉल केल्यानंतर मला समजलं की ते माझ्या सासऱ्यांचंच कोणतं तरी काम करण्यासाठी घरातून रात्रीचे बाहेर पडले होते. ते माझ्या सासऱ्यांना सारखे सांगत होते की मी तुम्ही सांगितलं आहे तेच करतोय. पण नक्की ते काय करायला गेले होते हे मात्र समजलं नाही. शेवटी व्हिडिओ कॉल संपल्यानंतर माझ्या सासऱ्यांची अवस्था खूपच जास्त खराब होऊ लागली. ते बोलू शकत नव्हते. ती बोलता बोलता परत अडखळली. परत ती काहीतरी लपवत होती. त्या रात्रीनंतर रितेश परत कधी घरी आला नाही. त्यांचं नक्की काय झालं हेही समजलं नाही. त्यांच्यासोबत जे 2 लोक होते ते देखील बेपत्ता आहेत. एवढंच कळलं की ते तामिनी घाटाच्या भागात शेवट होते. त्यांच्या मोबाईलचं लोकेशन तेच दाखवत होतं. मला विश्वास आहे की ते जिवंत असतील. पण शेवट आता माझाही विश्वास डगमगू लागला आहे. तुमच्या सासऱ्यांना काही विकार होता का? राजनी मध्येच परत एकदा तेच विचारलं. अहो आता 6-7 महिन्यांपूर्वीपर्यंत ते अगदी व्यवस्थित होते. त्यांना काहीच नव्हतं. पण जानेवारी महिन्यापासून काय झालं कोणास ठाऊक. सुरुवातीला त्यांना पक्षघाताचा एक झटका आला.
त्यांची शुगर वाढू लागली, BP वाढू लागलं. पण सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे त्यांचं तोंड ते अतिशय निमुळतं होत चाललं होतं. म्हणजे त्यांना तोंडच उघडता येत नव्हतं. त्यांचे ओठ जणू काही दोन्ही बाजूंनी हळूहळू शिवले जात होते. त्यामुळे तोंडाजवळ ते एक छोटा मायक्रोफोन घेऊन बसायचे. त्यावर ते जे बोलतील ते आम्हाला कळायचं. हळूहळू त्यांची तब्येत खालावली जाऊ लागली. पण त्यांचा एक पाय आणि एक हात एकाएकी शरीरावेगळा झाला होता. ही गोष्ट मात्र आजवर कशी घडली हेच कोणाला कळलं नाही. त्यावेळी मी माझ्या माहेरी होते. परत आल्यावर मला ते त्यांना बघून समजलं. पण ते कसं झालं याबद्दल कोणीच काही सांगितलं नाही. शर्मिलाने आता भावनांच्या ओघात एक खूपच गोपनीय आतली बातमी सांगितली होती. खरं तर ही गोष्ट राजलाही माहिती होती. मोबाईलमधले त्या व्हिडिओमध्ये त्याने सगळं काही पाहिलं होतं. तिच्या डोळ्यात पाणी परत दिसू लागलं. यावेळी त्याने तिच्या हातावर स्वतःचा हात परत एकदा ठेवला. प्लीज रडू नकोस. मला तुझा मित्र समज. तुझ्या भावना खूपच जास्त साठवून राहिल्या आहेत. मनात जे काही आहे ते सगळं सांगून टाक. तू खूप एकटी आहेस. मला समजते. हे तुझ्यासाठी तर चांगलं नाहीच, पण तुझ्या मुलासाठी देखील ते चांगलं नाही. तुला आता खूप साऱ्या जबाबदाऱ्या उचलायच्या आहेत. आणि असं मनातल्या मनात नकारात्मक भावना आणि गोष्टी साठवून तू स्वतःला खूप मोठी हानी करून घेत आहेस. अचानक काहोजावरून त्यांनी थेट एकेरी उल्लेख करत आता तिचा विश्वास संपादन करायला सुरुवात केली आणि तिच्या भावनांचा बांध फुटला. ती रडू लागली. त्याने तिला टिश्यू पेपर दिला आणि तितक्यात दार उघडून ऑफिस बॉय कॉफी घेऊन आत आला. तिने स्वतःचे डोळे पुसले. ऑफिस बॉयने टेबलवर कॉफी ठेवली आणि तो निघून गेला. हे घे, कॉफी घे. तुला थोडं बरं वाटेल. आणि प्लीज डोंट माइंड. मी तुझा एकेरी नावाने उल्लेख करतोय, पण या फॉर्मॅलिटी पाळणं मला फार जमत नाही, राज म्हणाला. राजने कॉफी घेतली. तिने समोर ठेवलेलं ते इन्व्हॉल्व त्यांनी जॅकेटच्या खिशात टाकलं आणि तितक्यात त्याचा फोन वाजला. समोरून केशवचा फोन होता. सर, काम झालंय आता. आम्ही इथून फिरोजच्या ऑफिसला चाललोय. या लोकांना सगळी कॅश तिथे आम्ही देणार आहोत. दीपक सरांनी कॅशची बॅग तिथे आणून ठेवली आहे. ठीक आहे, तुम्ही व्हा पुढे. मी येतोच लगेच, राज म्हणाला आणि त्यांनी फोन ठेवून दिला. चला, मी निघतो. बघू आता पुढे कधी भेट होईल. ऑल द बेस्ट. तिची रजा घेऊन राज खुर्चीवरून उठला आणि दरवाजाकडे चालू लागला. ऐक ना, 2 मिनिट थांबशील का? तिने मागून आवाज दिला आणि ती खुर्चीवरून उठली. ती राजच्या जवळ आली. आज रात्री आपण कुठेतरी डिनरला जायचं का? आज खूप दिवसांनी जरा मोकळं मोकळं वाटतंय. मी कोणाशीच इतकी मनमोकळेपणाने कधी बोलले नव्हते. माझ्या नवऱ्याशी पण नाही. प्लीज नाही म्हणू नकोस. तिने त्याचा हात धरला आणि पुढच्याच क्षणी त्याने तिच्या खांद्यावर हात टाकला. आपण नक्कीच भेटू, पण मला शांतता जास्त आवडते. अशी जागा निवड जिथे शांतता असेल, तो म्हणाला. त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगावर शहारे येत होते. तिने स्वतःला कसं ताब्यात ठेवलं. एक गोड असं स्मित करत तिने मान हलवली. राज तिथून निघून गेला. शशीधर, आर्या आणि सुशील एका गाडीतून आसावरीच्या कारच्या मागे येत होते. आसावरीची कार आता फिरोजच्या ऑफिसजवळ येऊन थांबली. आसावरी आणि केशव गाडीतून उतरले. ते फिरोजच्या ऑफिसमध्ये आले. सुशील, शशीधर व आर्या देखील आता त्यांच्या मागे त्या ऑफिसमध्ये पोहोचले. फिरोज आधीच येऊन थांबला होता. समोर एक मोठी बॅग दिसत होती. केशवने ती बॅग उचलून शशीधरच्या समोर ठेवली. या 4 कोटी आहेत आणि 40 लाखाचा चेक तुमच्या हातात आहे. तुम्ही पैसे मोजून घेऊ शकता. आम्हाला काही घाई नाही, केशव म्हणाला. शशीधरने बॅग उघडली आणि आता सुशील, आर्या आणि शशीधर तिघेही त्या बॅगमध्ये ठेवलेले 4 कोटी रुपये मोजू लागले. अर्धा तास ते तसेच ती कॅश मोजत होते. त्यात 4 कोटी आहेत याची खात्री झाली आणि त्यांनी बॅगची झीप बंद केली. शशीधरने खिशातून बंगल्याची चावी काढली आणि ती आसावरीच्या समोर ठेवली. त्याची नजर मात्र सारखी तिच्या शरीरावर
वरपासून खालपर्यंत फिरायची. तिला ते बिलकुल आवडायचं नाही. तिने ती चावी घेत पर्समध्ये ठेवली. बंगल्याची सगळी कागदपत्र केशवकडे होती. खरेदी खताच्या पावत्या देखील त्याच्याकडेच होत्या. चला, व्यवहार पूर्ण झाला. आता मी निघालो तर चालेल का? ती म्हणाली. हो, नक्कीच. थँक्स अ लॉट, सुशील म्हणाला. आसावरी आणि केशव आता तिथून बाहेर आले. राज काही अंतरावर गाडीत त्यांची वाट बघत होता. दोघेही कारमध्ये येऊन बसले आणि तिथून निघाले. ते कारमध्ये बसले आणि मागून विक्रांतची कार त्या इमारतीसमोर येऊन थांबली. शशीधर, सुशील आणि आर्या पैशांनी भरलेली ती बॅग घेऊन नुकतेच बाहेर आले होते. झाला पण व्यवहार इतक्या लवकर? विक्रांतने विचारलं. हो, आत्ताच त्या मॅडम आणि त्यांचा भाऊ इथून गेलेत. तुझी भेट घालून दिली असती. असो, काम तर झालं ना, मग काय फरक पडतो? विक्रांत म्हणाला. आता पैसेही मिळाले होते. आता त्यांना काही दिवस गायब व्हायचं होतं. पण ती कितीही लांब गेले असते तरी राज त्यांचा पिच्छा सोडणार नव्हता. बंगल्यावर कधी जायचं? आता जायचं? आसावरीने राजकडे बघत विचारलं. आज नको. त्याआधी एक काम पूर्ण करावं लागेल. केशवला ते काम काय आहे ते माहिती आहे. केशव, गेल्या वेळी तू जे काही बंगल्याच्या मागे खड्डा करून गाडलं होतंस ते तुला बाहेर काढायचं आहे. रात्रीच्या वेळी तिथे जाऊन तुला ते करायचं आहे. ते बाहेर काढून बंगल्याच्या हद्दीतून बाहेर येऊन मध्यभागी त्याच्यावर थोडंसं रॉकेल किंवा पेट्रोल टाक आणि त्याला आग लावून दे. त्या वस्तूने पेट घेतला की मग नेहमीप्रमाणे मागे न बघता तिथून तसाच निघून ये. राज म्हणाला. आता दुपार झालेली, त्यामुळे ते काम जे राजने सांगितलं होतं ते आता करणं तर शक्य नव्हतं. ते काम रात्रीच करायचं होतं. आता ते परत एकदा लवासाच्या दिशेला निघाले. दुपारचे जेमतेम 3 वाजले होते. राजच्या डोक्यात विचाराचं काहूर माजलं होतं. शर्मिलाला नक्कीच काहीतरी माहिती आहे जे ती माझ्यापासून लपवत आहे. कोणतं तरी खूप मोठं रहस्य रसिक आणि रितेशशी निगडीत आहे. कारण रसिकला जो अनाहूत धोका होता तो धोका मलाही होणार. नक्कीच शर्मिलाला नक्कीच सगळं काही माहिती आहे. त्याचमुळे मी तिला 3 वेळा विचारलं होतं की रसिकला नेमका कोणता आजार झालेला, पण तिने पहिल्या 2 वेळेला इग्नोर केला माझा प्रश्न आणि 3ऱ्या वेळेला मला तिने सांगितलं. मला तिच्याशी जवळीक साधून तिच्याकडून हे रहस्य माहिती करून घेणं आता भाग आहे. राजने आता मनाशी ठरवलं होतं. गाडी बंगल्यासमोर येऊन थांबली आणि आता सगळे गाडीतून उतरले. दीपकची गाडी ऑलरेडी तिथे येऊन उभी होती. दीपक आता त्यांची वाट पाहत होता. राज हॉलमध्ये आला. बंगल्याचं काम तर झालं, आता पुढच्या कामाची काय आखणी आहे? राजने विचारलं. हे बघ, सगळं काही प्लॅननुसार होणार. काळजी करू नकोस. एक दिवस आपल्याला जरा शांत बसावं लागेल. माझा एक माणूस 24 तास त्या सगळ्यांवर नजर ठेवून आहे. त्यांच्या घरात लावलेले कॅमेरे आणि माईक अजूनही सक्रिय आहेत. आतल्या खोलीत आरतीने मॉनिटरवर ते सगळं सेट करून परत एकदा त्यांच्यावर नजर ठेवायला सुरुवात केली आहे. ते नुकतेच घरी पोहोचले आहेत. त्यांच्यात चर्चा होत आहेत, ती म्हणजे काही दिवस इथून गायब होण्याची. आत्ताच्या घडीला ते कोकणात किंवा गोव्याला जाणार नाहीत. त्यांच्या डोक्यात आता एकच ठिकाण आहे, ते म्हणजे साताऱ्याजवळचे एक रिसॉर्ट जिथं ते राहणार आहेत काही दिवस. सुशीलने भोसलेच्या सगळ्यात जवळच्या सचिवाला काही वेळापूर्वी फोन केला होता. भोसले खूपच चिडलेला आहे आणि त्यात शशीधर आणि सुशीलचं असं पळून जाणं त्याला पटलेलं नाही. पण तरी देखील भोसले काही रक्कम घेऊन घडलेला सगळा प्रकार विसरायला तयार आहे. आता ती रक्कम किती असेल हे आता सांगणं अवघड आहे. ती इमारत भोसलेने बांधली होती आणि इमारतीला फार काही नुकसान झालेलं नाही. त्यामुळे भोसले थोडंसं रिनोव्हेशन करून ते रिसॉर्ट चालू करू शकतो. पण आता शशीधर आणि सुशीलवर त्याचा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे शेवटच्या सेटलमेंटची रक्कम 2 कोटीच्या आसपास येऊ शकते असा अंदाज आहे. या लोकांनी आपल्याकडून 4 कोटी कॅश घेतली आहे. त्याच कॅशमधले 2 कोटी ते लोक त्याला देतील आणि भोसलेबरोबरचा हिशोब ते आताच्या घडीला संपवतील असं दिसतंय.
राज आणि दीपक आता आत आले. त्या खोलीत मॉनिटरवरती घरातल्या CCTVचे चित्रण दिसत होते. आरती सगळं काही बघत होती. हॉलमध्ये बसलेले चौघेजण त्याला दिसत होते. त्यांचं बोलणं आता त्याला स्पष्ट ऐकू येत होतं. रिसॉर्टला बुकिंग झालंय. मला वाटतं आपण संध्याकाळी निघू. रात्रीपर्यंत आपण तिथे पोहोचू शकतो. पुढचे 2-3 दिवस आपण तिथे राहू. तोपर्यंत भोसलेचा राग थोडा शांत होईल. मग तिथूनच 2 कोटी रुपये घेऊन आम्ही गोव्याला जातो. भोसलेंना ते पैसे देतो आणि त्याला शांत करतो. पुढचं पुढे बघू. आता कमीत कमी इतकं तरी करायलाच हवं. शशीधर म्हणाला. ठीक आहे. बाकीच्या सगळ्यांनी पण त्याच्या या म्हणण्याला संमती दर्शवली. ऐक, मी काय सांगतोय, आज त्यांना जाऊ दे. आजची रात्र त्यांना सुखानं जगू दे. आपल्याला जे करायचं आहे ते आपण उद्या संध्याकाळी करू. तो त्यांच्यावरचा सगळ्यात मोठा आघात असेल. राज म्हणाला. केशव, आज तुला जे मी सांगितलं ते काम तू आठवणीने करशील. मी पण आता संध्याकाळी एका कामासाठी पुण्यात जाणार आहे. तेव्हा तुला सोडेन. राज म्हणाला. ते ऐकून आसावरीने लगेच कान टवकारले. महत्वाचं सगळं काम तर आज झालं आहे. मग आता कसलं काम आलं आणि संध्याकाळी कुठे चाललास? ती संशयाने त्याच्याकडे बघत होती. आहे एक काम, आल्यावर सांगीनच मी. राज म्हणाला. मला थोडी आरामाची गरज आहे. मी खोलीत जाऊन जरा झोपतोय. असं म्हणून राज आता तिथून निघाला. तो खोलीत येऊन झोपला आणि 2 तासानंतर त्याला जाग आली. त्याने पहिला मोबाईल बघितला. मोबाईलवर शर्मिलाचा मेसेज आला होता. तिने 8 वाजता त्याला एका रेस्टॉरंटमध्ये बोलावलं होतं. ते रेस्टॉरंट कोरेगाव पार्कच्या जवळ होतं. मी वाट बघेन, वेळेवर ये, खूप बोलायचं आहे, असा मेसेजही तिने पाठवलेला होता. शर्मिला मला पसंत करते यात शंका नाही. याच गोष्टीचा फायदा उचलून तिच्याकडून सगळं काही माहिती करून घ्यायला हवं. तिची आणि माझी भेट होणं हा फक्त योगायोग असणं शक्य नाही. यात नियतीचं नक्कीच काहीतरी षडयंत्र असेल. तेच मला शोधून काढायचं आहे. राज उठला आणि तयार झाला. तो खाली आला. हॉलमध्ये केशव आणि आसावरी बसले होते. त्या दोघांचं काहीतरी बोलणं चाललेलं आणि तितक्यात आसावरीने राजला येताना बघून विषय बदलला. केशव तयार होता. 6 वाजले होते. इथून पुण्यात पोहोचायला 1-1.5 तास लागणारच होता. चल निघायचं? राजने विचारलं. परत कधी येणार आहेस? आसावरीने विचारलं. रात्री उशीर होईल. मी शक्यतो जेवण करूनच येईन. केशव, काम झालं की सरळ एखादी टॅक्सी बुक कर आणि थेट इथे निघून ये. आणि मुख्य म्हणजे आल्यावर आंघोळ करायला विसरू नकोस. राज म्हणाला. हो ठीक आहे, केशव म्हणाला. आसावरीच्या चेहऱ्यावर थोडेसे संशयी हावभाव होते. ती दरवाजापर्यंत त्या दोघांना सोडायला देखील आली. ते दोघे कारमध्ये बसले आणि तिथून निघून गेले. राज शांत होता. पूर्ण प्रवासात काहीही बोलत नव्हता. 7:30 वाजता ते त्यांच्या प्रभात रोड येथील बंगल्याच्या जवळ येऊन पोहोचले. राजने केशवला तिथे ड्रॉप केलं. आता अंधार पडला होता आणि तो एरिया लवकर सामसूम व्हायचा. केशव त्याच्या कामाला लागला आणि राज गाडी घेऊन तिथून निघून बंगल्याच्या मागच्या भागातून तो बंगल्याच्या अंगणात शिरला. खरं तर त्याचे हातपाय थरथरत होते, पण राजवर त्याचा भरोसा होता. बंगल्याच्या मागे त्याने खड्ड्यात जे काही पुरलं होतं ते उकरून त्याने बाहेर काढलं. लाल कापडात गुंडाळलेली ती वस्तू त्याने हातात धरली. घाबरत घाबरत तो परत एकदा बंगल्याच्या हद्दीतून बाहेर आला. बाहेर येत एका लाल रंगाच्या डीपी बॉक्स जवळ येत त्याने त्या कापडाला आग लावून दिली आणि मागे न बघता तो सरळ मुख्य रस्त्याच्या दिशेला चालू लागला. 4 पावलं गेल्यानंतरच त्याच्या कानाजवळ कोणीतरी जोरात किंचाळण्याचा आवाज त्याला ऐकू आला. भीतीने त्याचे हातपाय थरथरू लागले, पण राजने सांगितलेलं की मागे वळून बघायचं नाही. तो धावत सुटला. ते आवाज अजूनही त्याच्या कानात ऐकू येत होते, पण त्याने संयम सोडला नाही आणि तो मुख्य रस्त्याजवळ आला. मुख्य रस्त्याजवळ येत त्याने पहिली तरी एक रिक्षा पकडली आणि रिक्षात बसून तो तिथून निघून गेला. जसजसा तो त्या परिसरातून थोडासा लांब गेला
तसा तो आवाज ऐकू येणं आता बंद झालं होतं. राज आता तिथून कोरेगाव पार्कच्या त्या मोठ्या रेस्टॉरंटच्या समोर येऊन थांबला. रेस्टॉरंट तसं गजबजलेलं असलं तरी आज गर्दी कमी होती. त्याने गाडी रेस्टॉरंटच्या पार्किंगमध्ये पार्क केली आणि तिथूनच लिफ्टने तो वरती आला. हे रेस्टॉरंट शहरात असलं तरी देखील थोडं शहराच्या बाजूला असल्यासारखं वाटायचं, कारण आजूबाजूला बरीचशी जमीन जी होती तिथला सगळा भाग मोठमोठ्या झाडांनी वेढलेला होता. तो तेव्हा रेस्टॉरंटच्या लॉबीमध्ये आला आणि त्याने शर्मिलाचा नंबर लावला आणि तितक्यात त्याच्या खांद्यावर कुणाच्या तरी नाजूक हाताचा स्पर्श झाला. त्याने मागे वळून बघितलं आणि तो शर्मिलाला नुसता बघतच राहिला. इतर वेळी कायम पांढऱ्या साडीत असायची, अंगावर कोणताही दागिना नसायचा, ना कुठला मेकअप, काहीच नसायचं. पण आज तिचं पूर्ण रूपच बदललं होतं. तिच्या अंगावरच्या साडीचा रंग पांढरा असला तरी आजची साडी शाईन करत होती. तिचा चेहरा उजळल्यासारखा वाटत होता. केसांची केशरचना तिच्या त्या सौंदर्यात भर घालत होती. दागिने तिने आजही घातले नव्हते, पण तिच्या चेहऱ्यावर असलेले तेज तिचा खरा दागिना आज वाटत होता. हॅलो, मला उशीर तर नाही झाले ना? राजने विचारलं. नाही, अगदी वेळेत आलात तुम्ही. तुम्ही कधीही वेळ चुकवत नाही, हे तुमचं वैशिष्ट्यच आहे. त्याच्याकडे एक मादक स्मित करत त्याच्या नजरेत बघत ती म्हणाली. आपलं टेबल रूम टॉपला बुक केलं आहे, ती म्हणाली. ते दोघे आता लिफ्टने 7व्या मजल्यावर आले. 7व्या मजल्यावर टेरेस होतं आणि तिथे काही टेबल्स आणि खुर्च्या दिसत होत्या. अगदी रेस्टॉरंटच्या टेरेसच्या कठड्याच्या जवळच एक टेबल तिने बुक केलेलं. दोघेही आता तिथे येऊन समोरासमोर बसले. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावत नव्हता. बाय द वे, तुम्ही तुमच्याबद्दल सांगितलं नाही. तुम्ही नक्की काय काम करता? बाय द वे, आज सकाळपासून आपण दोघं एकमेकांना आओजाओ करणार नव्हतो ना? मग परत ही फॉर्मॅलिटी का करत आहेस तू? तो म्हणाला आणि ती हसली. तू काय घेणार आहेस? त्याने तिला विचारलं. जेवणाची ऑर्डर लगेच द्यायची का? तिने विचारलं. मी ड्रिंक्सबद्दल विचारतोय. तू वाईन घेणार आहेस का? त्याने विचारलं. आजवर कधी घेतली नाही. मग आजचा दिवस अगदी योग्य आहे काहीतरी नवीन करायला. जास्त नाही, थोडी थोडीच आपण वाईन घेऊ आणि मग बघ आपल्या संवादाला कसा रंग चढतो ते. राजने वेटरला आवाज दिला आणि रेड वाईनची एक बाटली मागवली. काही वेळातच वेटर वाईनची बाटली घेऊन आला. 2 ग्लासमध्ये त्याने वाईन सर्व केली आणि तो निघून गेला. घाबरत घाबरतच तिने चेअर्स करत ग्लास ओठाला लावला आणि पहिला घोट घेतल्यावरच तोंड वाकडं केलं. पण दुसऱ्या आणि तिसऱ्या घोटानंतर तिला तसं काही वाटलं नाही. बोलता बोलता एक ग्लास संपला आणि दुसरा ग्लास आता राजने सर्व केला. तुझं लग्न झालं का रे? तिने विचारलं. झालं होतं कधी काळी. डिवोर्स झाला. बापरे, का बरं? डिवोर्स का झाला? आणि लव्ह मॅरेज होतं की अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज होतं. डिवोर्स झाला कारण तिचं माझ्याच मित्राबरोबर अफेअर होतं. ही गोष्ट मला माहिती नव्हती, पण नंतर कळली मला. मी डिवोर्स घेतला. माय गॉड, सो ट्रॅजिक. तिच्या नजरेत त्याच्यासाठी सहानुभूती दिसत होती. पण बरेच वर्ष झाली. आता काही नाही वाटत त्या गोष्टीचं. तेव्हा थोडंसं वाईट वाटलं होतं, पण आता काही नाही. आता दोघे सुखात आहेत आणि मी पण सुखात आहे. माझा बिझनेस आहे. शेअर्समध्ये मी ट्रेडिंग वगैरे करतो. आधी जॉब करायचो, आता बिझनेसवरच फोकस केला आहे. तू तुझ्याबद्दल सांग. लग्नाआधी तू काय करायचीस? तुझं लग्न काय लव्ह मॅरेज होतं की अरेंज मॅरेज? तसं आमचं अरेंज मॅरेज होतं. मी गोव्यातच लहानाची मोठी झाले. माझ्या कुंडलीत मंगळ होता, त्यामुळे माझं लग्न होत नव्हतं. एका नातेवाईकाच्या लग्नातच पुण्यात आम्ही आलो होतो, तेव्हा रितेशने मला पाहिलं आणि त्याला मी तिथेच आवडले. मग त्याने माझ्या घरच्यांशी लग्नाबद्दल बोलणं केलं. त्याला देखील मंगळ होता, त्यामुळे आमची कुंडली जुळली आणि मग आमचं लग्न झालं. आमच्या वयात अंतर होतं. त्याचं एक लग्न आधी झालं होतं आणि त्याची बायको एका अपघातात मृत्युमुखी पडली होती. आमचं लग्न झालं आणि मग तसं बाकी काही वाईट असं घडलं नाही. जे घडलं होतं ते मी तुला सांगितलं आहे.
आय एम सॉरी, पण एकटं जगणं खूप अवघड असतं, खास करून स्त्रीसाठी. तुला खूप आठवण येत असेल ना तुझ्या मिस्टरांची? चांगल्या आठवणी फार नाहीत आणि वाईट आठवणींना आठवायची मला सवय नाही. तिच्या चेहऱ्यावर निराशा दिसत होती आणि वाईनची नशा देखील आता तिच्या मेंदूवर चढली होती. त्यामुळे ती आता कुठलीही गोष्ट बोलताना फार विचार करत नव्हती. तुझ्या सासऱ्यांना मी खूप फॉलो करायचो. कुठल्या तरी मॅगझिनमध्ये त्यांच्याबद्दल एक लेख लिहून आला होता की ते गुजरातवरून आले होते. तेव्हा त्यांच्याकडे काहीही नव्हतं, पण त्यांनी शून्यातून सगळं काही निर्माण केलं आणि ते म्हणता म्हणता राज्यातल्या सगळ्यात मोठ्या उद्योजकांपैकी एक बनले होते. मला देखील त्यांच्यासारखंच बनायचं होतं. बाय द वे, मला एक विचारायचं होतं, ते म्हणजे त्यांचा अंत्यविधी तुम्ही इतक्या गुप्तपणे का केला? त्यांच्या अंत्यविधीबाबत कुठल्याच मीडिया चॅनलवर किंवा कुठेच कोणतीही बातमी दिसली नाही. फक्त त्यांच्या निधनाची बातमी तेवढी दिसली होती. नक्की असं का केलं होतं? म्हणजे बघ, तुला कम्फर्टेबल वाटत असेल तरच तू सांग. राजने आता हळूहळू त्याला हवी असलेली माहिती तिच्या तोंडून काढायचा प्रयत्न सुरू केला होता.